जय श्रीराम. आपल्या सगळ्या लोकांना अधिक मासाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांना माहितीच आहे असेल की 17 मे पासून 15 जून पर्यंत अधिक मास आहे, जो साधारण 3 वर्षातून एकदा येतो. 2023 साली पूर्वी आला होता, आता 2026 साली आणि नंतर 2029 साली येणार. म्हणजे प्रत्येक 3-3 वर्षाने हे अधिक मासाचा हा ॲडिशनल महिना जो ॲड होतो, याचं कारण सूर्याचं कॅलेंडर जे इंग्लिश कॅलेंडर आहे आणि आपण भारतीय लोक चंद्राच्या कॅलेंडर प्रमाणे आपलं कॅल्क्युलेशन असतं. त्या दोघांमध्ये 11 दिवसांचा फरक असतो. म्हणजे सूर्याच्या कॅलेंडरमध्ये 365 दिवस आणि आपल्या चंद्राच्या कॅलेंडरमध्ये 354 दिवस. असे हे 11 दिवस प्रत्येक वर्षाचे 3 वर्षाने ऍडजस्ट केले जातात, म्हणून त्याला अधिक मास म्हणतात. या अधिक मासामध्ये लोक भगवान श्रीविष्णूच्या नावाचा जाप करतात, कोणी श्रीकृष्णाच्या, कोणी श्रीरामाच्या नावाचा जाप करतात. बरेचसे लोक भगवद्गीता वाचतात. काही लोकांना ज्यांना भगवद्गीता वाचता येत नाही, ते फक्त 15वा अध्याय वाचतात. काही लोक असे प्रकारचे सारांश असतात, ते वाचतात किंवा ऐकतात. बरेचसे लोक भागवत हा पवित्र ग्रंथ याचे वाचन करतात किंवा श्रवण करतात. जे श्रीविष्णूचे भक्त आहेत, श्रीरामाचे भक्त आहेत, ते या पूर्ण महिन्याभर उपवास करतात. 12 तासाचा उपवास. हे सकाळी 7ला खायचं, ते संध्याकाळी 7 पर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर दुसऱ्या दिवशी 7 पर्यंत काहीच नाही खायचं. तर ज्या लोकांना पूर्ण महिनाभरचा ऑप्शन पॉसिबल नव्हता, त्यांनी 15 दिवसातून एकदा तरी करावा आणि चांगली गोष्ट म्हणजे ॲटलीस्ट आठवड्यातून एकदा तर एकदमच पॉसिबल आहे. तर हे फक्त शारीरिक आपल्या चांगल्या शरीरासाठी नव्हे, तर आपल्यावरती येणाऱ्या कंट्रोलसाठी. ते करत असताना देखील आपल्या मनात देखील चांगले विचार यावेत, म्हणून आपण अशा पवित्र ग्रंथांचं वाचन करतो. आणि या सगळ्या गोष्टी करता करता बरीचशी लोक कोणी अन्नदान करतात, कोणी वस्त्रदान करतात, कोणी गरीब लोकांना त्यांच्या मुलांसाठी शाळा कॉलेजसाठी फिया देतात, जी गरीब मुलं असतात. काही लोक काही गरीब लोकांना त्यांच्या औषधांसाठी पैसे देतात. काही लोक ज्ञानदान करतात. काही लोक दुसऱ्यांशी संवाद साधतात की जेणेकरून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचे आयुष्यातील प्रॉब्लेम ऐकून घेतात किंवा सॉल्व्ह करतात. तुम्ही कोणत्या प्रकारचं दान करायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. बरेचसे लोक तुळशीला पाणी घालतात किंवा नवीन तुळस लावतात. काही लोक गाईला चारा घालतात. अशी बरेचशी पुण्याची कामं तुम्ही करू शकतात. तुम्ही यातलं कोणतंही काम कधीही करू शकता. आणि ज्यांना काहीच जमत नाही, त्यांनी भगवंताच्या नावाचा जप तरी करू शकतो. नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे संतांनी सगळ्यांनाच सांगितलेले आहेत. सगळ्यात सोपा, सुटसुटीत, बिनखर्चाचा आणि बिनत्रासाचा मार्ग म्हणजे नामस्मरण. आता आजच्या दिवशी आपण श्रीमद भगवद्गीतेचे 18 अध्यायांचे सारांश आपण श्रवण करणार आहोत. म्हणजे मी वाचेल आणि तुम्ही श्रवण करू शकता. त्याच्या अगोदर आपण गीताची 18 नावं ही ऐकून घ्या. तुम्ही माझ्या मागे बोलू देखील शकता. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, अवग्नी भयनाशिनी, वेदत्री परा अनंता, तत्वार्थ ज्ञान मंजिरे. आता हे ही जी आपण नावं वाचली, त्या नावांमध्ये तुम्हाला हेच समजू शकेल की फक्त भगवंताने जी श्रीमद भगवद्गीता सांगितलेली आहे अर्जुनाला, ह्या महाभारताच्या युद्धाच्या अगोदर, त्याचे नुसते नावं जरी आपण घेतली, तरी आपल्याला तेवढंच पुण्य मिळतं, जेवढं आपण हे सगळे नामस्मरणाने करत असतो. आता आपण श्रीमद भगवद्गीतेचे जे 18 अध्याय, जे 700 श्लोकांमध्ये आहेत आणि ते कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगामध्ये विभागले गेले आहेत. अशी 18 अध्यायांचं आपण क्रमवार सारांश फक्त समजून घेऊया. आता जो पहिला अध्याय आहे, त्याला म्हणतात अर्जुन विषाद योग. बेसिकली याच्यात आपल्याला असंच सांगितलेलं आहे, की जीवनातला सगळ्यात मोठा गोंधळ आपल्या परिवर्तनाची सुरुवात असू शकते का? आता जेव्हा युद्ध सुरू होण्याच्या अगोदर अर्जुन
युद्धभूमीवर पाहतो की आपले सगळे गुरु, आपले सगळे बंधू, आपले वडील, बरेचसे आपले नातेवाईकच आपल्या समोर उभे आहेत. मग तो त्या दुःखाने खचून जातो. कर्तव्य आणि नातेसंबंध यांच्यात संघर्ष निर्माण होतो. तो युद्ध करण्यास नकार देतो आणि ह्याच्यातूनच श्रीकृष्णाच्या शरणागतीतून त्याची ज्ञानीयता सुरू होते. म्हणून याला अर्जुन विषाद योग म्हणतात. त्याचा दुःखाचा टाईम. दुसरा योग म्हणजे याला आपण सांख्ययोग म्हणतो. बेसिकली आपलं शरीर हे नश्वर आहे. बऱ्याच लोकांना माहिती असतं पण तरी ते एक्सेप्ट करत नाही. पण आपण खरोखर कोण आहोत? आपण आत्मा आहोत आणि आत्मा हा अमर असतो. या अमरत्वाबद्दलची आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आत्मा हा शाश्वत आहे. म्हणजे हा कधीही मरत नाही. हा फक्त जसे आपण कपडे बदलतो तसे एका शरीरातून हा दुसऱ्या शरीरात जात असतो. जसं आपण शरीर बदलतो, पण आपली आत्मा कधीच बदलत नाही. म्हणजे आपण जे कर्म करायचं असतं ते कर्तव्य बुद्धीने करावं. सगळ्यांच्या ठिकाणी ममत्व ठेवणं हाच खरा ह्याच्यामधला मुख्य भाग आहे, की आपण कर्तव्य हे निष्काम बुद्धीने करावं. आता या सांख्य योगानंतर जर आपल्याला तिसरा जर बघायचा असेल योग, तर त्याला म्हणतात कर्मयोग. अशा 18व्या अध्यायातील तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग. फलाची चिंता न करता काम करणे आपल्याला खरोखर शक्य आहे का? कर्माशिवाय आपलं जीवन अशक्य आहे. म्हणजे आपण नेहमी कर्म करायलाच पाहिजे आणि कर्माला काहीच अल्टरनेटिव्ह नाही. पण आपण प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पण त्याचं जे फळ आहे ते आपण ईश्वरावरती सोपवलं पाहिजे. आपलं कर्म हे निष्काम वृत्तीने असलं तर ते आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातं. हेच आपल्याला भगवंत इथे सांगतात. त्यानंतरचा चौथा जो अध्याय आहे, त्याला ज्ञान कर्मसन्यास योग म्हणतात. आता याच्यात त्यांनी हेच सांगितलं आहे, की आपला जो ज्ञान असतो, जसं आपल्याकडे दिवा असतो, तो आपल्या जीवनातला अंधकार मिटवत असतो. तसंच हे ज्ञान आपलं हे जीवनातला अंधकार हे घालवू शकतो. पण ते मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? तर ज्ञान हा अज्ञानाचा नाश करतो. धर्म रक्षणासाठी ईश्वराचा आपल्याकडे अवतार होतो. पण त्यासाठी आपण गुरूंकडे जायला पाहिजे. तुमचा गुरु कोणी पण असू शकेल. तुमचे आई-वडील असू शकतात, तुमचे मित्र असू शकेल. तुम्हाला अध्यात्माबद्दल माहिती देणारे तुमचे गुरु असतील, तुम्हाला एका विषयातले तज्ञ ते सांगतात, ते तुमचे गुरु शकतात. त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. ज्ञान आणि कर्म ह्यांचा आपण समन्वय साधावा, म्हणून याला ज्ञान, कर्म, संन्यास योग देखील म्हणतात. त्याच्यानंतरचा आहे, ह्याला संन्यास योग म्हणतात. बेसिकली आपण संन्यास योग, कर्म संन्यास योग म्हणजे काय असतं, की खरोखर संन्यास म्हणजे आपण सगळ्या गोष्टी सोडायच्या नसतात, तर त्याच्याबद्दलची आसक्ती सोडायची असते. आपल्याला कर्म करावेच लागतात जोपर्यंत आपण जिवंत आहेत. कर्मयोग आणि संन्यास याच्यात अर्थ समजावला आहे, की आसक्तीचा त्याग हाच खरा संन्यास आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मोह असतो. त्याचा मोह आपण सोडावा, हेच भगवंताचं आपल्याकडून अपेक्षा आहे. कर्म करताना आपलं मन नेहमी शांत ठेवावं आणि या समत्वातूनच आपल्याला शांती मिळते. आपण सगळ्यांकडे समदृष्टीने पाहावं. म्हणजे हा माझा, हा तुझा, हा माझा, हा परका अशा प्रकारचा भेद करू नये. हेच आपल्याला या कर्म संन्यास योगामध्ये सांगितलेलं आहे. आता पाचवा योग आहे त्याला म्हणतात ध्यान. आपण मन जिंकल्यास आपल्याला हे जीवन जिंकता येते का? तर याचं उत्तर खरोखरच हो आहे. ध्यानाने आपलं मन स्थिर होतं. ध्यान म्हणजे काय असतं, की आपण डोळे मिटवून आपल्या श्वासावरती लक्ष ठेवावं. आपल्या डोक्यात जे विचार येतील, पण विचार हळू नाही सुटेल, आपण आपल्या श्वासावरतीच नियंत्रण असावं. तिकडे लक्ष असावं आणि अशा प्रकारे आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये देखील संयम आणि सातत्य ठेवणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच आपलं मन हे आपलं मित्र बनतं. जर आपला संयम सुटला, की आपलं कन्सिस्टन्सी आणि सातत्य सुटलं त्या कर्मामधलं, तर आपण आपलं मन अनियंत्रित बनवू शकतो. ध्यानातूनच आपल्याला हे आत्मज्ञान प्राप्त होतं. आता ह्याच्या पुढचा योग आहे, हा ज्ञान-विज्ञान योग आहे. ज्ञान-विज्ञान योगामध्ये ईश्वराला जाणून घेतल्याशिवाय खरोखरच आपल्याला स्वतःला ओळखता येईल का? असा बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो. पण सर्व सृष्टीचा उगमच परमेश्वर आहे. हे त्यानेच निर्माण केलेलं आहे. माया मनुष्याचा भ्रम आहे. ती मनुष्याला प्रत्येक वेळेला भ्रमित करते. ज्ञान, भक्ती ही श्रेष्ठ आहे. म्हणजे ईश्वर सर्वत्र आहे, हे जर आपल्याला समजलं, तरच आपण या सगळ्या गोष्टीतून बाहेर येता येईल. म्हणूनच याला ज्ञान-विज्ञान योग म्हणतात.
अक्षर ब्रह्मयुग हा आपला 8वा अध्याय झाला. शेवटच्या क्षणी आपल्याला ज्याचं स्मरण होतं तेच आपलं पुढचं भविष्य ठरवतं. म्हणूनच आपण लोकं म्हणतो, की मागच्या जन्मी हा असा होता, म्हणून तो अशा प्रकारचे कर्म करतोय. भक्ती हे सर्वोच्च ज्ञान आहे. जसं शक्ती, युक्ती आणि भक्ती. शक्ती ही शारीरिक शक्ती, पैशाची आणि बऱ्याच गोष्टींची शक्ती असते. युक्ती म्हणजे आपली बुद्धीची क्षमता आणि भक्ती या सगळ्यांपेक्षा मोठी आहे. म्हणून भक्तीला सगळ्यात सर्वोच्च स्थान मानलं गेलेलं आणि तेच खरं ज्ञान आहे. ईश्वर सर्वांवर समान प्रेम करतो. श्रद्धेने केलेली भक्ती स्वीकारली जाते. समर्पणातूनच परमेश्वर प्राप्ती होते. हेच आपल्याला या योगातून सांगितलेलं आहे. आपण त्याची भक्ती करावी. 9वा राज विद्याराज दुय्ययोग. जीवनात सर्वात मोठे रहस्य इतके सोपे असू शकते का? म्हणजे भक्तीला आपल्याला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. आपण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायलाच पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा आपला जो अध्याय आहे तो म्हणजे विभूती योग. विभूती योग म्हणजे आपण प्रत्येकाच्या मध्येच ईश्वराचा वास असतो. म्हणजे आपण प्रत्येकजण महान आहोत कारण आपण ईश्वराचेच अंश आहेत. भगवान आपल्या दिव्य विभूती सांगतात. जे सर्व श्रेष्ठतेत ईश्वराचे दर्शन घडते. म्हणजे आपण जिकडे-जिकडे बघू, ज्या गोष्टीत बघू, माणसांमध्ये, वस्तूंमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये परमेश्वरच असतो. हाच निसर्गाचा त्याचा महिमा आहे आणि त्याच्याप्रती आपण कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे. म्हणजेच त्याला विभूती योग म्हणतात. आता 11वा अध्याय आहे. त्याला आपण म्हणतो विश्व दर्शन योग. संपूर्ण विश्व हे एकाच रूपात पाहण्याची कल्पना आपण कधी केली आहे का? आता आपण श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, त्याने ईश्वराची अनंत शक्ती त्याला दाखवली. त्याच्यात त्याचा अहंकाराचा नाश झाला आणि पूर्णपणे समर्पणाची भावना निर्माण झाली. ह्यालाच विश्वदर्शन योग असंही म्हटलं जातं. 12वा अध्याय म्हणजे भक्ती योग. ईश्वरापर्यंत सर्वात पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे कोणता? तर त्यामध्ये प्रेम, श्रद्धा आणि समर्पण ही भक्तियुक्त गोष्ट आपण केली, तर आपण त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. सगळ्यांची प्रेमाने वागावं, देवावरती श्रद्धा ठेवावी आणि आपण समर्पण भावनेने आपली कामं करावीत. खरा भक्त हा कोणाचाही द्वेष करत नाही. आपल्या मनात जेव्हा द्वेष येतो, तेव्हा आपल्या मनामधला हा ईश्वर कुठेतरी नाहीसा झालेला असतो. म्हणून तो आणण्याकरता द्वेष आपण बाजूला काढावा. सर्वांशी करुणेचं आणि प्रेमाचं नातं ठेवावं. जेव्हा असं म्हणतात, असे जे लोकं करतात, त्याच भक्तांना त्याच भक्तांना देव दिसतो किंवा देव मिळतो. आणि अशाच भक्तांचे देव भुकेलेले असतात. 13वा अध्याय क्षेत्र, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, विभाग योग. क्षेत्रज्ञ, विभाग योग. आता याच्यात तुमचं शरीर आहे, हे माहीत आहे तुम्हाला. तुम्ही शरीर आहात, की शरीराचा जाणकार आहे? आता शरीर हे आपलं क्षेत्र आहे. हे आपलं मानवी शरीर आहे. पण आत्मा हा क्षेत्रज्ञ असतो. म्हणजे आत्मज्ञानाचं महत्त्व याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतःला ओळखणं हेच सगळ्यात मोठं ज्ञान आहे. आपण फक्त आपल्या शरीराला ओळखत असतो. पण शरीरापेक्षाही मोठी गोष्ट आहे, जी आपण स्वतः हा आपल्या शरीरापेक्षा भिन्न असतो हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण त्याला ओळखतो, तेव्हाच आपण या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला खरं ज्ञान मिळालंय हे आपण समजू शकतो. 14वा अध्याय म्हणजे गुणपत्र विभाग योग. तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन चालवतो कोण आहे? आपण नेहमी म्हणतो, "मी चालवतो, हा चालवतो, तो चालवतो." म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही आपले गुण असतात. आपलं जीवन, आपलं शरीर हे 3 तत्वांनी बनलेलं असतं. रज, सत्व आणि तमोगुण. सत्वगुण आपल्याला ज्ञान देतं, आपल्याला शांती देईल. रजोगुण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इच्छा निर्माण करतं. आपण त्याला आकर्षित करतो. त्या मोहात आपण अडकतो आणि तमोगुण म्हणजे हा एकदम अज्ञानी लोकांची गोष्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला आळस निर्माण होतो आणि आपण काहीच काम नाही करत. हे काम जे करतो ते वाईट करतो. अशा प्रकारचा हा 14वा अध्याय झाला. आता 15वा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग. सर्वोच्च सत्य कोणते आहे? जर आपल्याला कोणी असं विचारलं, तर आपण हेच लक्षात ठेवलं पाहिजे, सर्वोच्च म्हणजे परमेश्वर. परमेश्वर हाच पुरुषोत्तम आहे.
संसारात क्षणभंगुर आहे. या संसारामध्ये आपण जे राहतो ते क्षणभंगुर आहे. परमेश्वर हा नित्य आहे. त्याचीच आपण प्रार्थना करावी. त्या ईश्वराशी आपण नातं जोडावं आणि त्याच्याकडेच आपलं अंतिम सत्य दडलेलं आहे आणि तेच आपल्याला अंतिम सत्याकडे, शांतीकडे, प्रेमाकडे, आनंदाकडे घेऊन जातं. हेच आपल्याला या 15व्या युगात सांगितलेलं आहे. 16वा अध्याय हा दैवासुर संपत्ती भागयोग. ह्याच्यामध्ये खरोखर तुमच्या यशाचं कारण कौशल्य आहे की चारित्र्य आहे? आपण नेहमी ठरवतो की आपण स्किलफुल बनावं. डेफिनेटली आपल्याला पैसे हवे असतील, आपल्याला काही संपत्ती हवी असेल, आपल्याला स्किलफुल मानलंच पाहिजे. पण दैवी आणि असुरी गुणांचं याच्यात त्याने वर्णन केलेलं आहे, की दैवी गुण असले तर आपल्याला ते प्रगतीकडे नेतात आणि असुरी गुण असले तर ते पतनाकडे नेतात. गुण असावेत, पण ते कोणते असावेत हे आपल्याला कळलं पाहिजे आणि म्हणूनच आपण चारित्र्यशील असलं पाहिजे. चारित्र्य हेच आपल्या यशाचं मूळ आहे. आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. या त्याच्यातूनच आपल्याला हेच समजून येतं, की जर आपलं चारित्र्य सगळं बिघडलं, तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती कदापि होणार नाही. त्याच्यानंतरचा 17वा अध्याय हा श्रद्धात्रय विभाग योग. की जशी आपली श्रद्धा तसा तो माणूस आहे. हे कितपत खरं आहे? श्रद्धेचे 3 प्रकार त्यांनी सांगले. प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वभावानुसार. शुद्ध श्रद्धा ही प्रगती घडवते. विवेकपूर्ण श्रद्धा ही आवश्यक आहे. म्हणजे ह्या प्रकारे जशी माणूस श्रद्धा ठेवतो, त्याच्याप्रमाणेच त्याला त्याचे रिझल्ट मिळत असतात. आणि शेवटचा अध्याय म्हणजे मोक्ष संन्यास योग. मोक्ष संन्यास योग म्हणजे काय? संपूर्ण गीतेचा सारांश त्यांनी याच्यात सांगितलेला आहे. श्रीकृष्ण संपूर्ण गीतेच्या सारामध्ये सांगतात, कर्तव्य निष्ठेने करा, परमेश्वराला शरण जा आणि समर्पणातून हे आपलं मोक्ष प्राप्त करा. हेच आपल्याला परमेश्वराने याच्यात सांगितलेलं आहे. आपण याचा जर एका भगवद्गीतेचा सार जर आपण समजण्याचा प्रयत्न केला, तर योग्य विचार म्हणजे आपला ज्ञानयोग, योग्य कर्म म्हणजे आपलं कर्मयोग आणि प्रेमपूर्ण समर्पण म्हणजे भक्तियोग. ह्या तिन्ही योगांचा आणि आपल्या मनावरती ध्यान योगाचा सुवर्णपणे व्यवस्थित संगम म्हणजेच आपण याला भगवद्गीता म्हणतो. जे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग आणि त्याचप्रमाणे ध्यानयोग म्हणजे मनावरचा कंट्रोल या सगळ्या गोष्टींचं सारांश म्हणजेच भगवद्गीता. ह्याच्या सारांशामध्ये त्यांनी हेच सांगितलं की मन जिंका, कर्तव्य करा, श्रद्धा ठेवा आणि परमेश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवा. कर्म करतच राहिले पाहिजे. परमेश्वरावरती विश्वास ठेवला म्हणजे आपण कर्म करायचं नाही असं नाहीये. पण ते कर्म करताना आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आपले हात हे कर्मयोगात असं म्हणजे आपले जे कर्मेंद्र आहेत त्यांनी कर्म करावेत. हृदयाने आपण भक्तियोगात असू, आपण त्याच्याशी सम मिसळून जावं आणि मन नेहमी ध्यानयोगात ठेवावं. ते चांगल्या गोष्टींच्या विचारात ठेवावं. म्हणजे कर्मयोग आपल्याला योग्य दिशा देत असते. भक्तियोग आपल्याला प्रेरणा देत असते आणि ज्ञानयोगाने आपली अंतर्मनाची शक्ती असते, ती जागृत होत असते आणि ह्या तिन्ही ज्यावेळेला एकत्र येतात, तेव्हाच आपलं जीवन हे यशस्वी असू असतं, संतुलित होत असतं आणि आनंदी होत असतं. तर तुम्हाला या भगवद्गीतेच्या 18 अध्यायाचा सारांश समजलेला असेलच. आता आपण श्रीकृष्ण आणि श्रीरामाच्या नावाचा जप 1 मिनिटाकरता करूया. प्रथम प्रथम आपण श्रीरामाचं नाव जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, श्रीराम. आता विष्णूंच्या नावाचा जप करूया. ओम विष्णुवे नमः. ओम श्री 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 विष्णुवे नमः. आता आपण श्रीकृष्णाच्या नावाचा जप करूया. ओम नमो कृष्णाय वासुदेवाय नमः. ओम नमो कृष्णाय वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीकृष्णाय 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 वासुदेवाय नमः. धन्यवाद. हे भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं जे आपण सारांश आता तुम्ही श्रवण केल्यात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
तुमचं उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीविष्णूचरणी, श्रीरामचरणी आणि श्रीकृष्णचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.